नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. आत्तापर्यंत तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असेल. मी मिशन 100वरती काम करतो आहे आणि आत्तापर्यंत आपण 52 ठिकाणावरती पक्ष्यांसाठी प्यायचं पाणी ठेवलं आहे. सध्या मी आहे आरे पोस्ट ऑफिसजवळ, जिथे आम्ही 20 ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं आहे. आज मी तुम्हाला प्रॉपर ठिकाणं दाखवणार आहे, मी कोणकोणत्या ठिकाणी पाणी ठेवलं आहे आणि ते कुठे ठेवलं आहे. तर हे ठिकाणं जंगलाच्या खूप आतमध्ये आहेत, ते तुम्हाला शोधावं लागणार आहे आणि ते शोधण्यासाठीच मी हा व्हिडिओ करतोय, ज्यात तुम्हाला कळेल की आम्ही एक्झॅक्ट कोणत्या लोकेशनवरती पक्ष्यांसाठी पाणी ठेवलंय. हा आपला सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे. इथून आपण जाणार आहोत मॉडर्न बेकरी पर्यंत. समोरच एक रोड जातोय आणि इथून एक आरे पोस्ट ऑफिस साठी रोड जातो आणि त्याच्याच आतमध्ये आम्ही सध्या आलोय. मित्रांनो, कृपया करून जे लोक आरेमध्ये राहतात, म्हणजे आरे डेअरीच्या इथे किंवा गोरेगावमध्ये, तर तुम्ही लोक प्लीज इथे या, कधीही या आणि टाइम मिळेल तर आम्ही ठेवलेल्या स्पॉटमध्ये पाणी टाका. या मोकळ्या जागेच्या इथेच तुम्हाला एक झाड दिसेल, त्या झाडावरच आपण पाणी ठेवलंय. हे बघा, चालता चालता आम्हाला ही जागा दिसली, जी की खूप मोकळी जागा आहे आणि तिथे आंब्याची झाडं, झोपड्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसत आहे. तिथे एक छोटीशी शेती केली जाते. हे चालण्यामुळे, आज फिरण्यामुळेच शक्य झालं, कारण की आधी आम्हाला ही जागा माहिती नव्हती. ते बघा, त्या साईडला आपण 2 कंटेनर ठेवलेत आणि त्याच्याच इथून समोर आपल्याला आता मेन जंगलाच्या रस्त्यातून जायचं आहे आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. वारूळ आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. हे बघा किती सुंदर दिसतंय. दोरी तुटले. हे बघा, हे दोरी कोणीतरी कापली असं वाटतंय, कारण की शार्प कट दिसतं मला इथे. सो आपण परत बांधूया. आणि इथे लोक, मला असं वाटतं, पिण्यासाठी बसतात. म्हणजे जंगलाला पण लोकांनी सोडलं नाही आहे. इथे खूप दारूच्या बाटल्या वगैरे दिसत आहेत, प्लास्टिकचा कचरा आहे. आता इथून आम्हाला खूप केअरफुली चालावं लागणार आहे खाली बघत. आता रस्त्यात येताना आम्हाला एक खूप मोठा रॅट स्नेक दिसला, ज्याची साईज खूप मोठी होती आणि इतका चपळ होता तो. सो सापांची पण भीती आहे इथे आणि काही येऊ शकतं, म्हणून थोडंसं आम्हाला केअरफुल राहावं लागणार आहे. ही जागा जी आहे ती आधी मला असं वाटतं गार्डन होत असेल. हे बघा, असं हे सगळे बंद पडलेली जागा आहे, पूर्ण खंडर पडलेली जागा आहे. मी एकूण एक ठिकाणं तर लक्षात ठेवू शकत नाही, पण जंगलात चालता चालता मला जे काही रस्ते आठवतील त्या रस्त्यावरती मी जातो आहे आणि तिथे मला हे पाण्याचं ठेवलेलं दिसतं आहे आणि तिथे आम्ही पाणी टाकतो आहे, कारण की जंगलाच्या आतमध्ये आम्ही आहोत आणि कोणता रस्ता कुठे जातो एक्झॅक्ट ते आम्हाला माहिती नाही. पण तरीसुद्धा मला बरेच रस्ते आठवत आहेत. माझ्यासोबत वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर प्रणील होता, तेव्हा आम्ही इथे आलो होतो आणि 20 ठिकाणी पाणी ठेवलं होतं. तिथेच आम्हाला एक मटकं दिसलं होतं, ज्यात राख असं होतं काहीतरी, ते आम्हाला माहीत नाही काय होतं, पण ते मटकं आम्ही फोडून त्यात पाणी टाकलं होतं. ते मटकंसुद्धा आता सुकलं आहे. ह्यात आम्ही काठी टाकले आहे, कारण की छोटे पक्षी जे असतात त्यांना मटक्यावरती किंवा प्लास्टिकच्या कंटेनरवरती चांगली ग्रीप मिळणार नाही, त्यासाठी आम्ही काठी टाकली आहे, जेणेकरून ते काठीवरती बसू शकतात. तिथे आपला मटका आहे आणि त्या मटक्याच्या इथेच अजून एक कंटेनर आहे. या कंटेनरची हालत बघा, कोणीतरी हे मुद्दाम केलं असं वाटतंय, कारण की तिथेच एक रोड आहे आणि इथे वाडी आहे पाड्यासारखं. हा डब्बा इथून फाटला आहे, कोणतरी वर करताना हा फाटला असणार, म्हणून याच्यात आपण पाणी टाकू शकत नाही. हा आपण काढूया आणि घेऊन जाऊया. चला, हे कंटेनर आम्ही इथून काढलं आहे, हे घेऊन जाऊया. आणि इथे कोणीतरी झटका देऊन हे वरती केलं असणार, मला असं वाटतं आहे, कारण की असं तर फाटू शकत नाही. हा बघा, इथे मेन रोड आहे, जो की 5 नंबर गोरेगाव चेक नाक्याला जातो आणि तिथूनच आम्ही आता चालतो आहे. इथे पण आपण पाणी ठेवलं आहे. मला एक कमेंट आली होती, ज्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही पाणी टाकणारी ते खाली करतो का. तर आम्ही प्रत्येक पॉट खाली करतो, ज्यात जास्त घाण असेल ते, आणि ज्यात घाण नसेल तर ती खाली करायची जास्त गरज नसते. इथूनच आपल्याला रोड क्रॉस करायचं आहे, पण एवढं आम्हाला खड्डा उतरावा लागणार आहे. मी घरून येताना 7-7.5 लिटर पाणी आणलं होतं आणि आमच्याकडे आता जरासुद्धा पाणी उरलं नाही आहे. मी सध्या आहे आरे फेस्टिवल जिथे होतो, वणीच्या पाड्याच्या इथे, तिथे आपण एक छोटंसं मटकं ठेवलं होतं, पण आपल्याकडे पाणीच नाही आहे सध्या. आता आम्ही अभिषेकच्या घरी जातो आहे, तिथे बॉटल्स भरूया आणि पिकनिक पॉईंटला मी 3 ते 4 ठिकाणी पाणी ठेवलं आहे, त्यात पाणी होतूया. वणीच्या पाड्यामध्ये आता पाणी आलं होतं आणि त्यातून आम्ही एक बॉटल भरली, कारण की बरेच लोकांनी त्यांच्या बकेट वगैरे लावल्या होत्या. ते बघा, तिथे 16 नंबरचं हॉस्पिटल आहे आणि
इथे मॉडर्न बसस्टॉप आहे आणि ह्याच रस्त्यात तुम्हाला बरेच पाण्याचे कंटेनर दिसतील. मित्रांनो, इंस्टाग्रामवरती मिशन 100ला खूप सपोर्ट मिळतो आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स केलेत आणि त्या कमेंट्स वाचून अजून मला ऊर्जा मिळाली आणि त्यामुळेच मी पाणी टाकण्यासाठी रोज निघतो आहे, काम करतो आहे. बऱ्याच लोकांनी मला सजेशनसुद्धा दिलेत आणि ते वाचून पण मला खूप बरं वाटलं आणि त्या प्रकारेच मी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. सकाळी गोट्यादाने मला 2 व्हिडिओ पाठवलेत. त्याने पण कामावर जाताना एक मटक्यात पाणी ठेवलं होतं या झाडाच्या खोडामध्ये. काय सुंदर वातावरण झालं आहे. आपण पटापट अभिषेकच्या इथे जाऊया, बॉटल भरूया आणि 2-3 कंटेनरमध्ये पाणी टाकूया. ह्या जागेवर आल्यावर मला खूप आनंद होतो कारण की ती सगळ्यात पहिला पॉट आम्ही ठेवला होता आणि इथे असंख्य कावळे येऊन रोज बसतात, पाणी पितात आणि तिथेच काय खायला असेल तर खातात. हे बघून खूप बरं वाटतं. 22 नंबरला जो रस्ता जातो त्या रस्त्यावरून आम्ही चालतो आहे. इथे सुद्धा मी 2 पॉट ठेवले होते, पण एक जंगलाच्या आतमध्ये आहे, एक रस्त्याच्या कडेलाच आहे. तिथे आपण पाणी टाकूया. सध्या रात्रीचे 7:30 होत आहेत आणि खूप लेट झाला. आम्ही 22 नंबरचे इथे आपण एक पॉट लावला आहे, त्यात पाणी टाकूया आणि मग जाऊया. हे बघा, फायनली पावसाचे दिवस सुरू झालेत. आज तारीख आहे 15 जून. हा व्हिडिओ जो तुम्ही आता बघितला आहे हा 7 मेला आम्ही शूट केला होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत मला खरंच वेळ मिळाला नाही हा एडिट करण्यासाठी, कारण आम्ही मिशन 100वरती काम करत होतो आणि शॉर्ट्स व्हिडिओ मी एडिट करत होतो. त्यात खूप वेळ निघून गेला, मध्ये मी गावी गेलो. सो म्हणून मी आत्ता व्हिडिओ अपलोड करतोय. आता पावसाळा सुरू झाला आहे म्हणून आता आम्ही पाणी सध्या टाकत नाही आहे. तरी मी आमच्या इथे जवळ असलेल्या पॉटमध्ये जाऊन पाणी ओततोय आणि ते सुद्धा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करतोय. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुढच्या वर्षी प्लीज सपोर्ट करा आणि तुमच्या इथे आजूबाजूला तुम्ही पाणी ठेवू शकता जेणेकरून ते पक्षी पितील. आय एम सो सॉरी फॉर बॅकग्राऊंड व्हॉईस. माझा माईक जो आहे तो मिशनवरती काम करतानाच खराब झाला आहे म्हणून मी असं शूट करतो आहे. आय होप यू एन्जॉय द व्लॉग. बाय बाय, टेक केअर.